मटेरियल घेतलेलं आहे. पेंट आणि जे पेंट ऑइल आहे ते घेतलेलं आहे गाईस. गाईस तर आता आपलं कुणाल पाटीलच्या साईटवरचं जे काम होतं म्हणजे मीटिंग वगैरे होती, छोटीशी मीटिंग वगैरे अटेंड करून झालेली गाईस. गाईस आज एवढं बोर झालंय ना मला प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे आपण गेलो हॉटेल हॉलिडेला गाईस. तर आता आपण आहे ना आपल्या गोडाऊन वरून काही मटेरियल घेतलेलं आहे. पेंट आणि जे पेंट ऑइल आहे ते घेतलेलं आहे गाईस. आता हे घेऊन आपण चाललेलो आहे गाईस कुठं कुणाल पाटीलच्या साईटवर. आणि प्रदीप दादाला दुसरं काम लावलंय मी आता. त्याला म्हटलं त्या 2 ठिकाणी जाय, मग बाकीचं मटेरियल आपण पोहोचून देऊ नाही का पटापट गाईस. मग कुणाल पाटीलला जाऊन त्यानंतर तिथून आपल्याला दुसरीकडे पण जायचंय. म्हणजे आपलं जे नवीन ऑफिस आहे तिथं जायचं आपल्याला. काही काम समजायचं आहे गायकवाड साहेबांना नाही का. तर सर्वात पहिले याला मटेरियल दिलं म्हणजे याचं काम थांबणार नाही, काम चालू राहील. असं आलेलं आहे कुणाल पाटीलच्या साईटवर गाईस. त्याच्या समोरच आहे टाटाचं. त्यानंतर गाईस हा जो हेडर आहे लादमी हा हेडर फायनल केलेला आहे. आणि आता कुणाल पाटीलच्या साईटवरचे जे डॉक्टर सर आहे ते येते. ते येऊन त्यानंतर काय आपल्याला खाली एक छोटीशी मीटिंग आहे, ती मीटिंग अटेंड करायची पहिले नाही का. आणि मग त्यानंतर दुसरीकडे पळायचं. कुणाल पाटीलच्या साईटवरचं जे काम होतं म्हणजे मीटिंग वगैरे होती, छोटीशी मीटिंग वगैरे अटेंड करून झालेली गाईस. गाईस आता आपण चाललेले आपल्या नवीन ऑफिसच्या कामावर. कारण तिथं आलेले गायकवाड साहेब. गायकवाड साहेबांना स्मोक डिटेक्टर वगैरे जे काय आहे ते कुठे घ्यायचे ते सगळं काही समजून सांगायचं. चला गाईस तिथे जाऊ आणि त्यानंतर मग मयूर ट्रेडर्सला पण जायचं. आलेलं आहे हॉटेल हॉलिडियनला गाईज. हे आहे हॉटेल हॉलिडियन. आणि गाईज इथं आपण आलो होतो बिल देण्यासाठी. म्हणजे परवाच्या दिवशी गाईज आपण जे NRV दिले त्यांना, NRV जे फिटिंग वगैरे केलं त्याचं बिल द्यायचं आपल्याला. आणि इथून आपल्याला जायचंय सिग्नस हॉस्पिटलला. आपल्यासोबत आहे गाईज प्रदीप भाऊ आडके. आणि त्यानंतर हे हॉटेल एक नंबर आहे गाईज, दिसायला पण हॉटेल काही नाही. चला इथलं काय ते आवरून घेऊ आणि त्यानंतर निघू आपण आपल्या नेक्स्ट लोकेशन. गाईज आज एवढं बोर झालंय ना मला प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे आपण गेलो हॉटेल हॉलिडेला, तिथलं काम केलं. तिथून गाईज NRV घ्यायचं होतं. गोडाऊनला गेलो, गोडाऊन वरून गाईज NRV घेतला. त्यानंतर गाईज आता आपण आलेलो कुठं माहिती घ्याय बघा. म्हणजे स्वामी केबलला आलोय. ते इथं नाव दिसतंय का तुम्हाला, स्वामी केबल. म्हणजे ऍक्च्युली गाईज इथे यायचं कारण काय होतं, आपल्याला आर्याची जी बिल्डिंग आहे तिथं आपल्याला पंप हाऊस जे काही केबली होते, केबल वगैरे झाली, त्यानंतर लग्स वगैरे झालं, म्हणजे पॅनलचं काम करून घ्यायचं. टेस्टिंग द्यायची तिथली लवकरात लवकर नाही का, आता काही दिवसांनी. त्याच्यामुळे काहीच आता आपण आलो होतो स्वामी केबलला. सो आता ते मटेरियल काढते, किती वेळ लागेल काय माहिती. 5:45 वाजून अजून. ऍक्च्युली त्याच्यात पण एका साईडचं देते का 2 साईडवरचं मटेरियल देते काय माहिती. कारण आर्या बिल्डिंगचं पण मटेरियल घ्यायचंय गाईज आपल्याला. आणि त्याच्यात अजून रामशेष किल्ल्याकडच्या साईडवरचं पण घ्यायचंय. बघू आता काय, लवकर तर दिलं पाहिजे. त्याच्यात गाडीवर बसंतीवर घेऊन जायचं आपल्याला. कारण आपली गाईज जी स्प्लेंडर आहे ती दिली आपण सर्व्हिसिंगसाठी. तर आपलं जे काही वर्क होतं काही सगळं झालेलं आहे. म्हणजे आपण स्वामी केबल पण काही मटेरियल उचललं सगळं, म्हणजे केबल वगैरे. आणि त्यानंतर काहीच आपण ते सर्व काही मटेरियल ऑफिसला ठेवलं. आपल्या ऑफिसला ठेवल्यानंतर काहीच आता आपण निघालोय ऑफिस वरतून. सो टाइम झालेला आहे गाईज 8:30. आणि गाईज आपल्या सोबत आज दादू भाऊ पण आहे. तो ऍक्च्युली थोडा पुढे गेला. मी व्हिडिओ काढायच्या ना त्याला दिसलं नाही वाटतं, तो गेला पुढे निघून थोडासा. तो आपल्याला काहीच आता जायचं इथून गॅरेजला. आणि गॅरेज वरतून आपल्याला आपली जी पसंती दुसरी जी कामाला लावली होती ती घ्यायची. चला गाईज जाऊ, वेळ न वाया घालता, कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे आज आपल्याला. सो गाईज तर जस्ट नाव आत्ताशी आपलं जेवण झालेलं आहे गाईज. मस्त जेवण करून बाहेर आलो. आणि गाईज आज आपण आणली आपली पसंती. गाईज एवढी भारी फायरिंग मारती ना, आता नाद नाही करायचं.
बसंतीचं नाद भाऊनी वॉशिंग बिशिंग पण करून दिली वाटतं. तर चला गाईस, पोट जरा जास्त भरले उपासामुळे आज, म्हणजे उपास होता तर मग संध्याकाळी फुल पावडी बिवडी विषय असतो नाही आपल्याला. आता जातो एक राऊंड बिऊंड मारून येतो आणि मग गाईस झोपायची तयारी. बट त्याच्या अगोदर गाईस मला बसायचं एडिटिंगला. गाईस आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाराज.